भारत में विद्युत वितरण क्षेत्र में सुधार और नियामक व्यवस्था पर आधारित पुस्तक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन रिफॉर्म्स अंडर रेगुलेटरी रेजिम इन इंडिया का 21 जनवरी 2026 को नालासोपारा स्थित होटल रेड कारपेट में संपन्न हुआ। ये कार्यक्रम महावितरण वसई मंडल की ओर से आयोजित किया गया था। कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में राजेंद्र पवार, संचालक मानव संसाधन महावितरण, उपस्थित रहे, जबकि प्रमुख अतिथि के तौर पर प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक परियोजना महावितरण ने सहभागिता की। कार्यक्रम की अध्यक्षता चंद्रमणि मिश्र, मुख्य अभियंता कल्याण परिमंडल महावितरण ने की। इस पुस्तक के लेखक संजय सुदाम राव खंडारे अधीक्षक अभियंता वसई मंडल हैं। पुस्तक में उन्होंने विद्युत वितरण क्षेत्र में लागू नीतिगत सुधारों, नियामक ढांचे, कार्यप्रणाली तथा वर्तमान और भविष्य की चुनौतियों पर विस्तार से प्रकाश डाला है। साथ ही वितरण व्यवस्था को अधिक सक्षम, पारदर्शी और उपभोक्ता केंद्रित बनाने के लिए आवश्यक सुधारात्मक उपायों पर भी विश्लेषण प्रस्तुत किया है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। मुख्य उद्देश काय होता व वीज वितरण क्षेत्रातील सध्याच्या सर्वात मोठ्या अडचणी कोणत्या आहेत असं आपल्यास वाटतं? नमस्कार, मी संजय खंडारे. मी अधीक्षक अभियंता महावितरण वसई येथे कार्यरत आहे. वसई इथं जर विचार केला तर इलेक्ट्रिसिटी सेक्टर हे सगळ्यात महत्वाचं सेक्टर आहे, ज्याचा माणूस इलेक्ट्रिसिटी सगळ्यासाठी राहू शकतो पण इलेक्ट्रिसिटीवर राहू शकत नाही. आणि हे करत असताना आता नवीन रेग्युलेशन्स दिवसेंदिवस येत आहेत, जे रेग्युलेशन सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. हे रेग्युलेशन्स CEA काढतं, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी असेल, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन्स असतात, हे वेगवेगळे रेग्युलेशन त्यांचे काढत असतात. आणि हे रेग्युलेशन सर्व लोकांपर्यंत गेले पाहिजेत, ते एकत्र कन्सोलिडेट असले पाहिजे आणि ते लोकांनी वाचलं पाहिजेत, माझ्या कर्मचाऱ्यांनी वाचलं पाहिजेत, ज्या माध्यमातून त्यांना पुढचं इलेक्ट्रिसिटी सेक्टरमध्ये काय डेव्हलपमेंट्स आहे हे त्यांना माहिती पडू शकेल. हा महत्वाचा उद्देश मी ठेवून हे पुस्तक लिहिलं. याच्या अगोदर पण मी पुस्तक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रॅक्टिसेस लिहिलं होतं, त्याला पण मला अतिशय चांगला उपयोग झालेला लोकांना. याच पुस्तकाचा नक्कीच सर्वांना फायदा होईल, इंजिनियर्सला फायदा होईल, त्यासोबतच नवीन जे न्यू एंट्रन्स आहेत त्यांना फायदा होईल, सामान्य ग्राहकांना पण होईल. आणि यासोबतच सुप्रीम कोर्टाचे निर्णय असल्यामुळे जे लिगल आहेत, लॉयर्स आहेत, तर त्याला पण याचा खूप मोठा फायदा होईल, कारण हे त्या रिलिव्हंट जे असेल त्या केसला त्याच्या माध्यमातून मिळू शकतो. ते पुस्तक हे रेग्युलेशन वाचल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, कारण SOP रेग्युलेशन आता नवीन SOP रेग्युलेशन सध्या आलेलं आहे. आणि मग एखादं काम जर एका स्पेसिफिक वेळामध्ये जर झालेलं नसेल तर ग्राहकांना कॉम्पेन्सेशन मिळू शकते. एवढं मोठं या SOP ने काम केलेलं आहे, म्हणजे फक्त ग्राहकांसाठी ग्राहकाभिमुख काम करणं हे खऱ्या अर्थाने आता आवश्यकता आहे. या प्रकाशनासाठी आमचे मुख्य राजेंद्र पवार साहेब, कार्यकारी संचालक मानव संसाधन हे उपस्थित होते. यासोबतच प्रसाद रेशमे साहेब हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रोजेक्ट हे पण उपस्थित होते. मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा कल्याण हे पण या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्व अधीक्षक अभियंता, इंजिनियर, सर्व कर्मचारी वृंद यासाठी उपस्थित होते. धन्यवाद.